जय महाकाली सर्वांना। आपण एखादा मंत्र सिद्ध करण्यासाठी मंत्र साधना आपण करत असतो, परंतु ज्या वेळेस आपण मंत्र साधना करतो तेव्हा आपल्याला सर्वात प्रथम आसन हे महत्त्वाचे असते। आपण जेव्हा आसन घेऊन बसतो तेव्हा मंत्र साधना करतो तेव्हा तो मंत्र त्या मंत्राची सिद्धी लवकरात लवकर होत असते। त्याचबरोबर मंत्र साधना करत असताना आपल्याला आसनाविषयीचे काही नियम असतात ते देखील नक्कीच फॉलो करायचे असतात, पाळायचे असतात। तर आपल्याला नियम म्हणजे तर काय पाळायचे आहे, तर सर्वात प्रथम आपलं आसन जे आहे ते लाल रंगाचं किंवा पिवळ्या रंगाचं असावं। ते काळ्या किंवा ब्ल्यू रंगाचं, गडद रंगाचं, डार्क रंगाचं आसन आपण ह्या ठिकाणी वापरू शकत नाही। जे तांत्रिक सिद्धी करण्यासाठी आपल्याला जे आसन हवं असेल तेव्हा तुम्ही काळ्या किंवा ब्ल्यू कलर किंवा डार्क जे असतात रंग ते तुम्ही वापरू शकता, परंतु तुम्ही घरात सांसारिक आहात आणि घरामध्ये मंत्र साधना करताय तर लाल किंवा पिवळ्या रंगाचंच आसन तुम्हाला वापरायचं आहे। तुमचं आसन हे फक्त तुम्हीच वापरायचं आहे, इतर कुणीही त्या आसनाला स्पर्श करून द्यायचा नाही। कारण तुम्ही ज्या आसनावर बसून जे ऊर्जा म्हणजे मंत्र साधना करताय त्या मंत्र साधनाची ऊर्जा ते पूर्णपणे आसन तुमचं एक्झॉर्ब करतं। आणि जेव्हा केव्हा तुम्ही लो फील करताय, तुम्हाला असं वाटत असेल की माझ्यावरती काहीतरी नकारात्मक हावी झालेला आहे, निगेटिव्हिटी आलेली आहे, मला काही रिफ्रेश वाटत नाही, फ्रेश वाटत नाही, तेव्हा तुम्ही ज्या मंत्र साधना करताना जे आसन वापरता त्या आसनावरती बसल्यामुळे तुमचं जे आसन आहे ते तुम्हाला ऊर्जा प्रदान करतं, तुमची एनर्जी आहे ते बूस्ट करतं। त्याच्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर रिफ्रेश देखील वाटू लागतं। त्याचबरोबर आसन रोज आपल्याला गंगाजलाने त्याला शिंपडाव करायचा असतो, त्याच्यामुळे आसन हे आपलं पवित्र राहतं आणि आसनाचं पावित्र्य राखणं हे आपलं सर्वात महत्त्वाचं कर्तव्य आणि सर्वात महत्त्वाचं काम आहे।